पत्ता कोबीच्या वड्या ही एक खुसखुशीत आणि चविष्ट डिश आहे. चहा सोबत किंवा जेवणाच्या तोंडी लावण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. पटकन साहित्य पाहूया. पिवळी मुगाची डाळ घेतली अर्धी वाटी. ही 3 मिनिटे मी भाजून घेतली. मग डाळ झाल्यानंतर अशी पावडर केली. पोहे घेतले, पोहे पण 3 मिनिटं भाजले आणि अशी पूड केली पोह्याची. आणि हे तांदळाचं पीठ पाऊण वाटी आणि हे बेसन पाऊण वाटी. हे बेसन आणि पीठ हे दोन्ही पण मी 2 मिनिटं भाजून घेतले. पत्ताकोबी घेतली 2 वाट्या. जसं वाटीचं प्रमाण सेम आहे. 2 वाट्या पत्ताकोबी अशी बारीक किसून घेतली आहे. या चॉपरनी कट केली तरी चालेल. कढीपत्ता 4 ते 5 पानं, 1 इंच आल्याचा तुकडा, 2 हिरवी मिरची, पाऊण चमचा हिंग, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर, 2 चमचे तीळ, 2 चमचे तिखट, 1 चमचा हळद, अर्धा चमचा ओवा, 1 चमचा जिरं पावडर भाजलेली. सर्वात पहिले एक बाउल घेतला आहे. एका बाउलमध्ये आपण कोबी घालूया. ही बारीक चिरून घेतली आहे. मुगाच्या डाळीचं पीठ घेतलं आहे 1 वाटी. 1 वाटी पोह्याचं पीठ, तांदळाचं पीठ पाव वाटी. कोबीमध्ये तुम्ही भाजणीचं पीठ पण घालू शकता त्याच्यात, किंवा मग पोह्याच्या पीठऐवजी ज्वारीचं पीठ 1 वाटी हे पण घातलं तरी चालेल. हिरवी मिरची, कढीपत्ता, आलं असं ठेचून घेतलंय. गरम मसाला, जिरेपूड घालूया, धने पावडर, हिंग, तीळ, तिखट, हळद, ओवा हाताने चोळून. चवीला मीठ आणि कोथिंबीर. मस्त कलरफुल दिसतंय. आता हे एक तर चमच्याच्या साह्याने किंवा मग हाताने असं मिक्स करून घेऊया. सर्व एकत्र करूया. सगळ्या मिश्रणमध्ये आपण आधी मिक्स करून घेऊया व्यवस्थित. पाणी आपण बिलकुल घातलं नाही आहे. याने ना चव छान येते. मुगाच्या डाळीचं पीठ घातल्यामुळे चव खूप सुंदर लागते. थोडं पाणी घालूया. पाऊण कप पाणी घातलंय. कारण कोबीला ऑलरेडी पाणी सुटतं, त्याच्यामुळे आपण आधी घातलं नाही पाणी. आता आपण पाणी घातलंय पाऊण कप. आता पुन्हा परत एकदा व्यवस्थित जसं आपण कोथिंबीरची वडी करतो तसा टाईप हा गोळा करायचा आहे. पाणी बघा अर्धी वाटी लागलं आहे. पोह्याचं पीठ आणि मुगाच्या डाळीचं पीठ घातल्यामुळे थोडं पाणी जास्त लागतं. तर बघा मस्त झालं आहे. आता आपण हे 10 मिनिटं झाकण ठेवू याच्यावर. एक स्टीमर घेतले. स्टीमरच्या खाली रिंग ठेवली आहे. त्याच्यात 1 लोटी पाणी घातलं आहे. आता हे आपल्याला गॅसवर ठेवायचं. 10 मिनिटं झाले. झाकण काढूया. पिठावरती तेल घालूया 2 चमचे. हाताला असं तेल लावलं आहे दोन्ही हाताला. असा डांबट गोळा करूया. एक तर चाळणी घेऊ शकता, चाळणीवर तेल लावा, किंवा मग इडलीचं झाकण घेतलंय मी, याला तेल लावून घेऊया आपण चारी बाजूनी. हे मिश्रण याच्यावर घालूया. झाकण काढूया. मस्त स्टीम आली आहे. आता आपण हे झाकण ठेवूया. चांगले 20 मिनिटं आपण मीडियम गॅसवरती वाफवून घेऊया. गॅस थोडा मीडियम ठेवायचा आणि 15 ते 20 मिनिटं आपण याला वाफवून घेऊया. 20 मिनिटं झाले. झाकण काढूया. टूथपिक किंवा चाकूच्या साहाय्याने आपण बघूया. तुम्ही पाहू शकता बिलकुल चिटकला नाही. याचा अर्थ आपले वाफवलेले रोट्स म्हणजे वाफ चांगली झाली आहे. 20 मिनिटं छान शिजून झालंय.
आता आपण गॅस बंद करूया आणि हे एका डिशमध्ये काढून घेऊया. पूर्ण गार झाल्यावर त्याचे कटिंग करायचे. हे पूर्ण गार झाले, हे 8 दिवस राहतात फ्रीजमध्ये, लागेल त्यावेळेस आपण खाऊ शकतो. आपण सगळ्याचेच करणार नाही. हे 2 आपण आता हे साईडला ठेवूया. चाकूच्या साह्याने कट करून घेऊया आपण. आतमध्ये चांगलं शिजलं आहे. याच्या वड्या पाडूया. जास्त बारीक पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, मीडियम अशा कापून घ्यायच्या. गॅसवर कढई ठेवली आहे, गॅस चालू केला आहे. आपण त्याच्यात तेल घालूया. आता याच्यावरती वडी घालूया. हव्या तशा गोल किंवा मग चौकोनी आकारच्या तुम्ही कट करू शकता. याच्यात लसूण पण घालू शकतो. पीठ भाजल्यामुळे ना वडी खुसखुशीत होते आणि या नुसत्याच खायला छान लागतात. आपण दोन्ही साईडनी सोनेरी रंग होऊस्तर भाजून घेऊया. साईड झाली आपली छान. आपण गॅस मोठाच केला आहे. रंग बघा मस्त आला, लाल. रंग मस्त आला आहे. आपण एका डिश मध्ये काढून घेऊया. तळायचं असेल तर तळू पण शकतात, ते फ्राय पण जमते आणि तसं खाल्लं तरी पण छान, आणि खायला खूप छान झाली, मस्त. त्यामुळे ना वडी आपली खुसखुशीत झाली आणि जास्त वेळ लागला नाही. आतून पण क्रिस्पी झाली आहे. मस्त झाली एकदम. एकदा नक्की करून पहा. ही झाली आपली कोबीची वडी, खायला एकदम भारी, आणि एकदा नक्की करून पहा. अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, तसेच लाईक करा. धन्यवाद.